नमस्कार मित्रांनो, आपले जर पॅन कार्ड हरवले असेल, तुटले असेल, फाटलेले असेल किंवा खराब झालेले असेल तर आपण 50 रुपयात बाय पोस्ट ते जे काही पॅन कार्ड आहे ते घरपोच मागू शकतात। त्यासाठी आपल्याकडे पॅन नंबर असणे हा आवश्यक आहे। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला येथे गूगलमध्ये टाईप करायचे आहे UTI रिप्रिंट पॅन। त्यानंतर येथे जे काही फर्स्ट लिंक येत आहे त्यावर आपणास क्लिक करायचे आहे। जर सुरुवातीचे आपले जे काही पॅन कार्ड आहे हे आपण UTIच्या माध्यमातून केलेले असेल तर आपण UTIच्या पोर्टलवरूनच ते रिप्रिंट करून घ्यायचे आहे, बाय पोस्टाने मागून घ्यायचे आहे। जर आपण NSDLच्या वेबसाईटवरून पॅन कार्डसाठी अप्लाय केलेला असेल तर आपण त्या वेबसाईटवरून पॅन कार्ड हे मागून घ्यायचे आहे। तर दोन्हीच्या पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे रिप्रिंट पॅन कार्ड याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे आपला पॅन नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे। यामध्ये मंथ आणि इयर हे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर हे जे काही GSTIN नंबर आहे हा टाकायची आवश्यकता नाही। त्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि येथे सबमिट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे अशा प्रकारची माहिती दाखवली जाईल, पॅन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस, ही माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल। त्यानंतर आपल्याला हा जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा आपल्याला इथे टाकायचा आहे। त्यानंतर येथे मोड ऑफ OTP यामध्ये बोथ जर केलं तर आपल्या मोबाईलवर आणि ईमेल ID वर हा OTP येईल। जर आपण येथे ओन्ली ईमेल केलं तर आपल्या ईमेल ID वर OTP येईल आणि येथे SMS केलं तर आपल्या मोबाईलवर OTP येईल। तर मी येथे ईमेल ID वर हा OTP घेतो। त्यानंतर ह्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहे हे आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि येथे गेट OTP वर आपल्याला क्लिक करायचे आहे। येथे त्या पॅन कार्डला कोणता ईमेल ID रजिस्टर आहे त्याची येथे माहिती दाखवली जाईल। त्यानंतर येथे पिन कोड, त्यानंतर आपल्या ईमेल ID वर जो काही OTP आलेला आहे तो OTP आपल्याला येथे टाकून येथे सबमिट करायचे आहे। त्यानंतर आपल्याला पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केले जाईल। तर आपल्याला येथे 50 रुपये इतके भरायचे आहे। त्यानंतर आपण येथे कोणताही एक मोबाईल नंबर टाकू शकतात आणि येथे खाली एक ईमेल ID आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला येथे बिल डेस्क हा जो काही गोल वर्तुळाकार दिसत आहे याच्यावर क्लिक करून आपल्याला येथे कन्फर्म पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपण येथे नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR कोड, वॉलेट यापैकी कोणत्याही एका माध्यमातून पेमेंट करू शकतात किंवा येथे इंटरनेट बँकिंग या माध्यमातून सुद्धा आपण येथे पेमेंट करू शकतात। तर मी येथे QR कोडच्या माध्यमातून येथे पेमेंट करून घेतो। त्यानंतर येथे आपल्याला सिलेक्ट युअर QR, त्यानंतर खाली येथे भीम UPI हे सिलेक्ट करायचे आहे आणि येथे मेक पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा एक बारकोड येथे येत आहे। तर हा बारकोड आपल्याला आपल्या Google Pay मधून, फोनपे मधून स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचे आहे। तर फोनपे मधून मी 50 रुपयाचे पेमेंट हे केलेले आहे। त्यानंतर येथे आपण पाहू शकतात की युअर पॅन रिप्रिंट पेमेंट इज सक्सेसफुली फॉर पॅन रिप्रिंट ॲप्लिकेशन नंबर। येथे आपल्याला हा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो मिळालेला आहे। हा नंबर आपल्याला येथे कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे। त्यानंतर आपण येथे डाउनलोड रिसिप्ट या बटनावर क्लिक करून आपल्याला ही जी काही रिसिप्ट आहे ही डाउनलोड करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण आपले जे काही पॅन कार्ड आहे हे 50 रुपयात घरपोच मागवू शकतात। हे जे काही पॅन कार्ड आहे
हे पॅन कार्ड आपल्याला 20 ते 21 दिवसाच्या आत आपल्या घरी येऊन जाईल. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.